अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये प्रचंड नुकसान, केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये दाखल। पीएम केअर फंडामधून मदत आणावी विरोधकांची मागणी। तर दिल्लीमध्ये काय दिवे लावणार सपकाळ यांचा टोला। अजित पवार मगरूर, उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचं दुःखच नाही, संजय राऊत यांची बोचरी टीका। पीएम केअर फंड सरकारी की खासगी, राऊतांचा सवाल। हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000ची मदत द्या, ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मागणी। सामान्य शेतकरी सध्या एकरात हेक्टरमध्ये नाहीत, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। एबीपी माझाच्या दणक्यानंतर अकोल्यामधला बांध अखेर प्रशासनानं तोडला। 300 एकरांवरती साचलेल्या पाण्याला मिळाली वाट, 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या रब्बी पेरणीचा मार्गही मोकळा। राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये तर उद्या मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता। रविवारी कोकण, मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार माजलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमामधला व्हिडिओ व्हायरल। उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचं सुद्धा कार्यक्रमामध्ये नृत्य, विरोधकांकडून संताप व्यक्त। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। काँग्रेसचा मोर्चा आणि भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताची रॅली एकाच ठिकाणी आल्यामुळे गर्दी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आज आमने सामने येण्याची शक्यता। 8 महिन्यांच्या नंतर होणाऱ्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नाईक जाणार का याकडे लक्ष। 8,000 सरकारी लाडक्या बहिणींकडून तब्बल 15 कोटी रुपयांची रक्कम वसूल करत शिस्तभंगाची कारवाई केली जाणार। अर्थ खात्याकडून महिला आणि बालकल्याण खात्याला सूचना। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीच्या प्रत्येक दरामध्ये 1000 रुपयांची वाढ। ताडोबा प्रशासनाच्या विरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आंदोलनाचा इशारा। भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल। 2 आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा येणार आमने सामने। भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना।